श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज स्वामींची सकाळीच पूजा करून घेतली होती। आज माझ्या स्वामींचा देवारा भलेही छोटा असेल, पण भविष्यात स्वामी मला माझ्या हातामध्ये एवढं बळ देतील की माझ्या मनाप्रमाणे मी स्वामींचा देवारा करून घेऊ शकेल। भक्ती करा पण आवडीने, त्यात कुठलाही दिखावा नको। आज संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल असतंच, पण आज आमच्याकडे स्पेशल असं काहीच नव्हतं, कारण आज होती संकष्टी चतुर्थी। तर मी बनवणार होते मसाले भात। तर तुमच्याकडे काय आहे स्पेशल ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि अन्न हे पूर्ण परिब्रह्म, ते वाया जाता कामा नये अशी शिकवण आपण मुलांना देत असतो, तेच मुलं आपले अनुकरण करत असतात। तर भात करायला वेळ होता म्हणून शौर्यने मला रात्रीची वांग्याची भाजी आणि चपाती मागितली होती, तर त्याला मी ते खायला दिले आणि इथे मी भाताची तयारी करायला घेतली। तर आपण जे शिकू तेच मुलं पुढे जाऊन शिकत असतात, त्यामुळे शक्यतो मुलांना हे सर्व गोष्टींचं ज्ञान देणं गरजेचं असतं, म्हणजे मुलं भविष्यामध्ये त्यांना कुठल्याही अडचणींना सामना करावा लागणार नाही। कारण मुलं आपल्याला बघूनच अनुकरण करत असतात, त्यामुळे शक्यतो मुलांसमोर वागताना आपण सर्व गोष्टींचे भान ठेवूनच वागायला हवं। तर इथे मी भातासाठी तयारी करायला घेतलेली होती। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कट करून झाली होती। आता कोथिंबीर कट करायला घेतलेली होती मी। कोथिंबीरही मी गावावरून आणलेली होती। 8 ते 10 दिवस होऊन गेले, पण डब्यामध्ये व्यवस्थित ठेवल्यामुळे ती छान अशी राहिलेली होती, अजिबात खराब झालेली नव्हती। तर इथे मी सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणेही ॲड केले, कारण शेंगदाणे भातामध्ये टाकले तर तो भातालाही छान चव येते। त्यामुळे इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल ओतलं आणि हे सर्व आता आपल्याला परतून घ्यायचं होतं। तर तुम्ही पाहू शकतात, इथे मी थोडंसं जिरे मोहरी टाकले। तेल गरम झाल्यानंतर हे ॲड करायचं आणि हे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा। कढीपत्ताही मी गावावरूनच आणलेला आहे, भरपूर दिवस झाले पण खराब झालेला नाही, कारण तोही मी डब्यामध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवलेला होता। कांदा थोडासा लाल झाला की मग बाकीचं आपल्याला टाकायचं होतं। त्यामध्ये थोडंसं सोयाबीनही मी टाकलेलं होतं, कारण सोयाबीनचा भात खूप छान लागतो खायला आणि मुलांनाही तो आवडीने आवडतो। त्यामुळे शक्यतो वेगळं काही बनवत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने भात केला आणि त्यामध्ये थोडंसं सोयाबीन ॲड केलं तर ते मुलांनाही नवीन वाटतं आणि ते खायलाही छान वाटतं। तर अशा पद्धतीने आपला भात तयार झालेला होता। श्री स्वामी समर्थ।